वेलकम टू एके इंजिनिअरिंग अकॅडमी। आजचा जो टॉपिक आहे तो आहे एमपीएससी प्रिलिम्स एक्झाम प्रिपरेशन किंवा त्याला आपण म्हणूयात लास्ट 55 डेज स्ट्रॅटेजी। यानंतर जे काही 55 दिवस राहिलेले आहे त्यामध्ये तुमची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे त्या संदर्भात आपण या ठिकाणी बोलणार आहोत। सर्वात पहिले या ठिकाणी आपल्याकडे हा जो काही पेपर आहे एमपीएससी प्रिलिम्स एक्झाम, या ठिकाणी आपल्याकडे 100 मार्क्सचा सिलेबस आहे। तो 100 मार्क्सचा सिलेबस दोन पार्ट मध्ये कन्वर्ट केलेला आहे, दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे। पहिला पार्ट म्हणजे या ठिकाणी आहे टेक्निकल सब्जेक्ट आणि दुसरा आहे नॉन टेक्निकल सब्जेक्ट। टेक्निकल सब्जेक्टचा जर आपण विचार केला तर 5 सब्जेक्ट टेक्निकल आहेत आणि 3 नॉन टेक्निकल आहेत। तर टेक्निकल सब्जेक्ट मध्ये सगळ्यात पहिला सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, जो की विचारला जातो 15 मार्क्ससाठी। 15 मार्क्ससाठी इंजिनिअरिंग मेकॅनिक्स विचारला जातो। त्यानंतर सेकंड सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, तो देखील तुम्हाला 15 मार्क्ससाठी विचारला जातो। त्यानंतर थर्ड सब्जेक्ट आहे बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग, नंतर आहे बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग आणि त्यानंतर आहे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग। हे तिन्ही सब्जेक्टचं जे वेटेज आहे ते सेम आहे, 10 10 आणि 10 मार्क। म्हणजेच टोटल जो टेक्निकल पार्ट आहे हा तुम्हाला विचारला जातो 60 मार्क्ससाठी आउट ऑफ 100। म्हणजे तुमचे मॅथमॅटिक्सचे 15, मेकॅनिक्सचे 15, 15 15 30 झालेत। मेकॅनिक्स सिव्हिल है ना, सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल है ना, अनुक्रमे 10 10 10 असे टोटल तुमचा टेक्निकलचा जो पार्ट आहे तो आहे 60 मार्क्सचा। जर तुम्ही नॉन टेक्निकलचा विचार केला तर नॉन टेक्निकल मध्ये 3 सब्जेक्ट आहे। पहिला आहे मराठी, इंग्लिश आणि थर्ड आहे जीएसजीके किंवा त्यामध्ये करंट अफेअर देखील इन्क्लूड आहे। तर मराठीचा जो सब्जेक्ट आहे हा विचारला जातो तुम्हाला 10 मार्क्ससाठी। इंग्लिश हा जो सब्जेक्ट आहे हा देखील तुम्हाला विचारला जातो 10 मार्क्ससाठी। पण जीएस किंवा जीके किंवा त्यामध्ये करंट अफेअर आहे हे 10 + 10 म्हणजे हे टोटल तुम्हाला विचारला जातो 20 मार्क्ससाठी। अशा प्रकारे तुमचं 100 मार्क्सचं या ठिकाणी क्लासिफिकेशन केलेलं आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल। टेक्निकल जर बघितलं तुम्ही तर 60 मार्क्स आणि नॉन टेक्निकल जर बघितलं तर 40 मार्क। यानंतर आपण पाहूया की कोणता सब्जेक्ट तुम्ही कधी केला पाहिजे। ठीक आहे, विच सब्जेक्ट स्टडी फर्स्ट, कोणता सब्जेक्ट तुम्ही पहिले केला पाहिजे किंवा कोणता सब्जेक्ट नंतर केला पाहिजे। म्हणजेच आपण त्याला म्हणूयात सिक्वेन्स टू बी फॉलोड। राहिलेले जे काही 55 दिवस आहेत यामध्ये कोणता सब्जेक्ट तुम्हाला आधी करायचा आणि कोणता सब्जेक्ट नंतर करायचा आहे। तर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन पार्ट या ठिकाणी आहे। तर टेक्निकल पार्ट मध्ये मी असं सजेस्ट करेल जे की तुमचे मोठे सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, 15 आणि 15 हे सब्जेक्ट तुम्ही सर्वात पहिले केले पाहिजे। म्हणजे जर टेक्निकल सब्जेक्टचा विचार केला तर मेकॅनिक्स हा पहिल्यांदा घ्यायचा आहे, 2 नंबरला घ्यायचा मॅथमॅटिक्स। त्यानंतर थर्ड सब्जेक्ट जो आहे इलेक्ट्रिकल, फोर्थ आहे सिव्हिल आणि फिफ्थ आहे मेकॅनिकल। ह्या ज्या 3 सब्जेक्ट आहे ह्या ब्रांचेस आहेत। म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन विचारण्याचा जो स्कोप आहे तो जास्त आहे। पण त्यातल्या त्यात जर आपण बघितलं इलेक्ट्रिकल हा सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला 4 युनिट दिलेले आहे। पहिला युनिट आहे डीसी सर्किट, दुसरा आहे तुमच्याकडे एसी सर्किट, थर्ड आहे 3 फेज एसी सर्किट अँड फोर्थ आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर। तर हे 4 युनिट आहे, थोडा लिमिटेड सिलेबस आहे ॲज कम्पेअर टू सिव्हिल अँड मेकॅनिकल। याचाच अर्थ असा की मेकॅनिक्स आणि मॅथ्स झाल्यानंतर जर सब्जेक्ट कोणता प्रिपेअर करायचा असेल तर तो आहे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग। त्यानंतर जायचं तुम्हाला सिव्हिल कडे आणि लास्ट तुमच्याकडे जायचंय मेकॅनिकल। आता बघा नॉन टेक्निकलचा जो सिलेबस आहे हा मी तो सेपरेट लिहिलाय। याचा अर्थ असा नाहीये की हे सब्जेक्ट झाल्यानंतर हे सब्जेक्ट करायचेत, असं कधीही करायचं नाहीये की मी मराठीसाठी सेपरेट 4 दिवस देईल, इंग्लिशसाठी 4 दिवस देईल आणि जीएसजीके साठी 4 दिवस देईल, असं कधीही करायचं नाहीये। जे काही तुमच्याकडे टेक्निकल सब्जेक्ट आहेत, टेक्निकल सब्जेक्ट ज्यावेळेला तुम्ही करतायत त्यासोबतच हे नॉन टेक्निकल पार्ट कव्हर करायचा आहे। कारण की ऑलरेडी नॉन टेक्निकल पार्ट हा जो आहे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी थोडा वेगळा आहे आणि तो सिलेबस कव्हर करणं हे आपल्या जीवावर येतं। ते अवॉइड करण्यासाठी जर तुम्ही त्याला सेपरेट वेळ दिला तर तुमच्याकडून ते 100% कव्हर होणार नाही। म्हणजे जो टेक्निकल पार्ट तुम्ही कव्हर करताय त्यासोबतच तुम्ही नॉन टेक्निकल पार्ट देखील कव्हर केला पाहिजे। या ठिकाणी जो सिक्वेन्स आहे तो टेक्निकल सब्जेक्टचा तुम्ही सिक्वेन्स लक्षात ठेवा। नॉन टेक्निकल सब्जेक्ट हे तुम्हाला टेक्निकल सब्जेक्ट सोबतच करायचे आहे, याचा सिक्वेन्स कसाही असला तरी चालेल। यानंतर आपण पाहूयात नेक्स्ट पॉइंट जो आहे तो म्हणजे हे जे काही मी म्हणतोय की हा स्टडी करायचा आहे, टेक्निकल पार्ट करायचा आहे, नॉन टेक्निकल पार्ट करायचा आहे, पण हा स्टडी करायचा आहे कशातून, कोणत्या नोट्स तुम्ही वापरल्या पाहिजेत, कोणते बुक्स तुम्ही वापरले पाहिजेत ते आपण बघूयात। तो सर्वात पहिले जो मोठे सब्जेक्ट जो की मी म्हटलो की सर्वात आधी करायचे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, हे जे 2 सब्जेक्ट आहे याचे सोर्सेस भरपूर अवेलेबल आहेत। पण मी सजेस्ट करेल की या ठिकाणी इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स
या ठिकाणी कोणतीही रिस्क न घेता तुम्ही सरळ सरळ एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या जे काही हँड रिटन नोट्स आहेत टेलिग्रामवर तुम्हाला अवेलेबल होतील, ह्या डोळे झाकून तुम्ही यूज करावे, जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळतील. याची सर्वात महत्त्वाची स्पेशालिटी अशी आहे की या शॉर्ट फॉर्म मध्ये नोट्स दिलेले आहे, कुठेही इतरत्र म्हणजे तुम्हाला जो काही एक्स्ट्रा मटेरियल आहे ते प्रोव्हाइड केलेलं नाहीये. म्हणजे जे एक्झामला येणारं मटेरियल आहे तेच तुम्हाला ह्या नोट्समध्ये मिळेल. गॅरंटी आहे की तुम्हाला जर 15 आणि 15 30 मार्क्स जर सब्जेक्ट असतील दोन्ही मिळून तर तुम्हाला अंदाजे है ना 25+ मार्क्स मिळण्याची गॅरंटी तुम्हाला ह्या नोट्स मधून आहे. त्यासोबतच जर ह्या नोट्स मधून जर तुम्हाला वाचून काही समजत नसेल, काही अडचणी वाटत असेल तर तुम्ही जो काही ऑनलाईन कोर्स आहे एके इंजिनिअरिंग अकॅडमीचा ॲपवर तो देखील तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट हे झालं इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. सेकंड सब्जेक्ट जो काही आपल्याला यानंतर करायचा आहे, थर्ड सब्जेक्ट जो आहे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर या ठिकाणी मी सजेस्ट करेल की बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा तुम्ही व्ही.के. मेहता ह्या बुक मधून करावा. आता व्ही.के. मेहता जर हे बुक बघितलं तर हा बऱ्यापैकी मोठा एक बुक आहे. तर त्या ठिकाणी आपला लिमिटेड सिलेबस दिलेला आहे. म्हणजे 4 युनिट जसं मी मगाशी सांगितलं, डीसी सर्किट, एसी सर्किट, 3 फेज सर्किट आणि लास्ट आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. म्हणजे व्ही.के. मेहता मधला कुठेतरी 25% पार्टच तुमचा सिलेबस आहे. तर त्याची सॉफ्ट कॉपी देखील अवेलेबल आहे. जर कुणाला पाहिजे असेल तर खाली एक नंबर स्क्रोल होतोय 9067051404 है ना, ह्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला ती सॉफ्ट कॉपी जेवढं तुम्हाला गरजेचं आहे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा फक्त गरजेचा पार्टच माझ्याकडे स्कॅन केलेला आहे त्याचीच प्रिंट घ्यायची आणि त्यातूनच तुम्हाला हा थेरॉटिकल पार्ट करायचा आहे. दुसरा ऑप्शन असा आहे की आपल्याकडे हँड रिटन नोट्स देखील आहेत अनिकेत सरांच्या, त्याही अवेलेबल आहेत. प्रॉब्लेम एवढाच आहे की ते शॉर्ट नोट्स आहेत. बऱ्यापैकी जर तुम्हाला कुठे कन्सेप्ट त्यामध्ये अडला तर त्या ठिकाणी जास्त कन्सेप्ट तुम्हाला समजणार नाही. म्हणून मी या ठिकाणी सजेस्ट केले की व्ही.के. मेहता हे बुक बेस्ट बुक आहे, ते तुम्ही रेफर करावं बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी. नंतरचा म्हणजे 3 सब्जेक्ट आपले झालेत. नंतर आहे तुमचा 4th and 5th दॅट इज बेसिक सिव्हिल अँड बेसिक मेकॅनिकल. स्ट्रिक्टली मी सांगतोय की हे जे सब्जेक्ट आहेत बेसिक सिव्हिल आणि बेसिक मेकॅनिकल एके इंजिनिअरिंग अकॅडमीचे जे हँड रिटन नोट्स आहेत है ना, 10 मार्चचे हे सब्जेक्ट आहे. कशातूनही तुम्ही केले तर त्या ठिकाणी तुम्हाला 7+ मार्क्स ह्या 2 सब्जेक्टमध्ये मिळवणं फार फार कठीण आहे. तर 7 मार्क्स मिळवण्यासाठी 7 मार्क्स मिळवण्यासाठी जास्त कष्ट घ्यायची गरज नाहीये. ह्या जर नोट्स तुम्ही यूज केल्या एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स म्हणजे तुम्हाला 6 to 7 मार्क्स या ठिकाणी मिळतील, जे की कोणतंही बुक किंवा कितीही तुम्ही रेफर केलं तर त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळणं फार कठीण आहे. तर बेटर आहे की वेळ कमी आहे, तुम्ही हे नोट्स तुम्ही रेफर करा. त्यानंतर नॉन टेक्निकलचा पार्ट आपण बघूयात. तर नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे, विच टॉपिक्स आर इम्पॉर्टंट फॉर नॉन टेक्निकल पार्ट. भरपूर विद्यार्थ्यांचा मेसेज असतो की सर नॉन टेक्निकलचा पार्ट फार मोठा आहे, मग त्यातलं काय केलं पाहिजे, एमपीएससी साठी काय गरजेचं आहे. तर जर मी स्पेसिफिक इथे फक्त एमपीएससी बद्दलच बोलतोय, WRD झेडपी एक्झाम बद्दल मी या ठिकाणी बोलत नाहीये. ठीक आहे. तर आपण नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे, नॉन टेक्निकलच्या पार्टमध्ये जर आपण विचार केला तर 3 तुमच्याकडे सब्जेक्ट आहे. पहिला आहे मराठी, दुसरा आहे इंग्लिश, थर्ड आहे जीएस जीके. तर मराठी आणि इंग्लिशचा जर विचार केला तर जनरली 3 पार्टमध्ये याला डिवाइड केलेला आहे. 3 पार्टमध्ये या ठिकाणी जे क्वेश्चन आहेत ते विचारले गेलेले आहेत. तर पहिला पार्ट जो आहे तो आहे पॅसेजेस, म्हणजेच काय, उतार्यावरील प्रश्न है ना. जे काही उत्तरे तुम्हाला दिलेलं असेल, एक उतारा दिला असेल त्यावरील तुम्हाला 5 प्रश्न दिलेले असतील. म्हणजे उतार्यावरील जे काही प्रश्न आहेत ते विचारले जातात 5 मार्क्ससाठी. हा जो विषय आहे हा विषय आहे 10 मार्क्ससाठी. इंग्लिश हा जो विषय आहे हा देखील आहे 10 मार्क्ससाठी. त्यातील पॅसेजेस विचारले आहेत तुमच्याकडे 5 मार्क्ससाठी. कळतंय. त्यानंतर व्होकॅब्युलरी, तुमचे समानार्थी शब्द काय आहेत, विरुद्धार्थी शब्द काय आहेत, इंग्लिश आणि मराठी दोन्ही ठिकाणीही हे जे विषय आहेत व्होकॅब्युलरी है ना, शब्दसंग्रह आपण त्याला म्हणतो, यावर क्वेश्चन विचारलेले आहेत 3 मार्क्ससाठी. आणि राहिलेले जे 2 मार्क आहेत, टोटल 10 मार्क्ससाठी हे सब्जेक्ट आहेत. 5 आणि 3 हे 8 झाले आणि राहिलेले 2 मार्क्सचं फक्त ग्रामर विचारलेलं आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला ग्रामर जितकं कमी करता येईल तेवढं कमी करायचंय. म्हणजेच काय की जास्त फोकस हा तुमचा पॅसेज है ना, जे की तुमच्या हातातले मार्क आहेत, आणि व्होकॅब्युलरी. ग्रामर नाही केलं तरी या ठिकाणी सफिशियंट आहे, जास्त काही घाबरायची गरज नाहीये. ठीक आहे. नंतर जीएस आणि जीके हा जो मोठा सब्जेक्ट आहे हा विचारला जातोय तुम्हाला 20 मार्क्ससाठी विचारलेला आहे. 20 मार्क्स मध्ये जर आपण बघितलं जीएस आणि जीके हा मोठा सब्जेक्ट आहे. भरपूर विद्यार्थ्यांना यामध्ये डाऊट आहे की यातला कोणता सब्जेक्ट केला पाहिजे, कोणता सब्जेक्ट स्किप केला पाहिजे. ठीक आहे. तर जनरली हा जो पार्ट आहे हा तुम्हाला 6 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला आहे इकॉनॉमिक्स, दुसरा आहे करंट अफेअर, थर्ड आहे पॉलिटी, फोर्थ आहे जिओग्राफी, नेक्स्ट आहे हिस्ट्री अँड 6th आहे एन्व्हायरमेंट.
तर जास्तीत जास्त मार्क्स जर तुम्हाला जीएस आणि जीके मध्ये पाहिजे असेल तर मागचा जो एक्सपिरियन्स आहे 2017, 18 आणि 19 या 3 वर्षामध्ये या 3 टॉपिकवर पहिले जे 3 टॉपिक आहे, फर्स्ट टॉपिकवर मार्क्स विचारलेला आहे 6, सेकंड टॉपिकवर आहे 6 आणि जो थर्ड टॉपिक आहे त्यावर आहे 3 किंवा 4, म्हणजे 6 आणि 6 12 आणि 3 म्हणजे किती झाले 15 मार्क्स. म्हणजे आउट ऑफ 20 हे 3 टॉपिक असे आहेत की जे तुम्हाला 15 मार्क्स देत आहेत. म्हणजे राहिलेले जे 3 टॉपिक आहेत ना, हिस्ट्री, जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट, हे राहिलेले 5 मार्क्स तुम्हाला देत आहेत. म्हणजे याचा अर्थच असा आहे की तुम्हाला जास्तीत जास्त जो फोकस आहे तो करायचा आहे इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स आणि त्यानंतर पॉलिटी, आणि जर वेळ मिळाला तर त्यानंतर जिओग्राफी, हिस्ट्री आणि एन्व्हायरमेंट. ओके, यामुळेच ठीक आहे, यामुळे जे काही आपलं बुक आहे नॉन टेक्निकल फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग, त्यामध्ये जीएस आणि जीके कमी दिले असं विद्यार्थ्यांना वाटतं, तर ते कमी नाहीये. तो जो पार्ट आहे जेवढा गरजेचा आहे एमपीएससी प्रिलिम साठी तेवढाच पार्ट त्या ठिकाणी दिलेला आहे, त्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. यानंतर जर आपण विचार केला की कोणतं बुक यूज करायचं है ना, काय नोट्स यूज करायच्यात. आता बघा, जर आपल्याकडे नॉन टेक्निकलचा पार्ट बघितला, फ्रॉम व्हेअर टू स्टार्ट नॉन टेक्निकल, फ्रॉम व्हेअर टू स्टडी नॉन टेक्निकल पार्ट, तर जो मराठी आहे, इंग्लिश आहे, जीएस जीके आहे, हे 3 वेगवेगळे विषय आहेत. त्या 3 वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळं बुक घेण्याची गरज नाहीये. तिन्ही विषय एकाच पुस्तकामध्ये आहे, ज्याचं नाव आहे नॉन टेक्निकल फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग. एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं हे बुक आहे. हे तुम्हाला ऑनलाईनही मिळेल किंवा अकॅडमीवर जरी गेलात तुम्ही, पुणे आणि नाशिक या ठिकाणी तुम्हाला हे उपलब्ध आहे. तर या ठिकाणी जर जे काही आपण नॉन टेक्निकलचा पार्ट म्हणतोय, मराठी, इंग्लिश, जीएस जीके है ना, जर तो एमपीएससी प्रिलिम साठी असेल किंवा डब्ल्यूआरडी झेडपी साठी असेल, त्यासाठी जेवढं काही मटेरियल लागते नॉन टेक्निकलचं सर्वच्या सर्व ह्या बुक मध्ये आहे. तर हे मी रिकमेंड करेल की तुम्हाला यूज करा, दुसरं काही करायची गरज नाहीये. त्यानंतर जर आपण विचार केला, नेक्स्ट पॉइंट जो आहे आपल्याकडे, फ्रॉम व्हेअर टू सॉल्व एमसीक्यूज. भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर ठीक आहे, आमच्याकडे नोट्स आहेत, थेरॉटिकल पार्ट आमचा झालाय, पण एमसीक्यू कुठून सॉल्व्ह करायचे आहेत, कोणते एमसीक्यू तुम्हाला कुठे मिळतील. तर सगळ्यात पहिले जो आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, जो की 15 मार्क्सचा सब्जेक्ट आहे, मोठा सब्जेक्ट आहे, यासाठी काय यूज केलं पाहिजे, तर मी रिकमेंड करेन भावी गट्टीचं बुक आहे, त्यामध्ये तुम्हाला एमसीक्यूज मिळतील. तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्ससाठी भावी गट्टीचं बुक घ्यायचं आणि त्यामध्ये भरपूर एमसीक्यू आहेत, ते व्यवस्थित प्रॅक्टिस करायचे. त्यानंतर सेकंड जो विषय आहे इंजिनिअरिंग मॅथ्स, जो की विचारला जातो परत एकदा 15 मार्क्ससाठी. तर 15 मार्क जे आहेत, मागची जर तुम्ही 17, 18 आणि 19 3 वर्षे जर क्वेश्चन पेपर बघितली आणि प्रिव्हियस इयर गेट हे जर क्वेश्चन बघितले तर ॲज इट इज कॉपी पेस्ट आहेत. याचाच अर्थ असा की जर तुम्हाला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स हे जर यातले मार्क जर तुम्हाला फिक्स करायचे असतील, तर या ठिकाणी तुम्हाला प्रिव्हियस इयर गेट आणि त्यापेक्षाही जर वेळ तुम्हाला मिळाला तर आयएएस चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे तुम्हाला प्रेफर करायचे आहे, रेफर करायचे आहे किंवा सॉल्व्ह करायचे आहेत. तर जर मॅथमॅटिक्स मध्ये जास्तीत जास्त मार्क्स पाहिजे तर हे काही क्वेश्चन जे आहेत गेटचे, जे की तुम्हाला त्याचं सोल्युशन माहित नाही, ते जर तुम्ही पाठ जरी केलेत तरी काहीही हरकत नाही. मॅक्झिमम क्वेश्चन हे ॲज इट इज गेटचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत तिथून कॉपी पेस्ट आहेत. आता सर्वात जास्त मुलांचा हा क्वेश्चन की हे क्वेश्चन आणायचे कुठून. जर कुणाकडे हे क्वेश्चन नसतील तर तुम्ही खाली जो व्हॉट्सअप नंबर आहे तिथे मला फक्त एक हाय मेसेज करा, मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन पाहिजे, फक्त एवढाच एक मेसेज करा, मी तुम्हाला ती पीडीएफ फाईल फॉरवर्ड करेल. ओके. त्यानंतरचा पार्ट आहे बेसिक इलेक्ट्रिकल. तर बेसिक इलेक्ट्रिकलचे एमसीक्यू मी आधीच तुम्हाला सांगितलंय की बेसिक इलेक्ट्रिकलचे थेरी पार्ट देखील व्हीके मेहता मधून करायचंय आणि एमसीक्यू साठी सुद्धा हे बुक बेस्ट आहे. म्हणजे बेसिक इलेक्ट्रिकल हा जो टॉपिक आहे, हा जो सब्जेक्ट आहे, हा तुम्हाला करायचा कशामधून, व्हीके मेहता मधून. नेक्स्ट आहे मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग, याचे एमसीक्यू कुठून सॉल्व्ह करायचे है ना. आता हा मी ऑलरेडी सांगितलंय की हा मोठा सब्जेक्ट आहे है ना. 7+ मार्क्स मेकॅनिकल आणि सिव्हिल या दोन्ही सब्जेक्ट मध्ये मिळवणं फार कठीण आहे. तर कोणताही विचार न करता आपलं जे ई बुक आहे एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं 1500+ क्वेश्चन त्यामध्ये आहेत. त्यामध्ये मेकॅनिकलचे 500 क्वेश्चन तुम्हाला मिळतील, चांगले आणि बेस्ट क्वालिटीचे क्वेश्चन, आणि त्यानंतर सिव्हिलचे क्वेश्चन 300 मिळतील. तर हे सफिशियंट आहे, यापेक्षा जास्त करायची कुठेही गरज नाही. नंतरचा जो पार्ट आहे की तुमच्याकडे एमपीएससी प्रिव्हियस इयर है ना, एमपीएससी प्रिलिम जी आहे 17, 18 आणि 19 असं 3 वर्षापासून सिलेबस चेंज झाला होता. म्हणजे 17, 18 आणि 19 अशा 3 वर्षाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे कुठून तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणजे क्वेश्चन्स विथ सोल्युशन तुम्हाला कुठे मिळतील. तर एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं जे काही ऍप आहे त्यावर जर तुम्ही गेलात तर फक्त ₹2 म्हणजे फ्री ऑफ कॉस्टच हे आहे.
हे जे काही तुम्हाला क्वेश्चन्स आहेत त्याचे डिटेल सोल्युशन तुम्हाला तिथे मिळतील. तर मी हे रिकमेंड करेल की जर तुम्ही एखादा सब्जेक्ट करताय, सपोज तुम्ही इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स सब्जेक्ट पूर्ण केलाय किंवा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा सब्जेक्ट पूर्ण केलाय, तर त्याआधी त्याची जर तुम्हाला त्याची एमसीक्यू सॉल्व्ह करायचे असतील, जे काही मी तुम्हाला सोर्सेस सांगितलेत, भाविकट्टी सांगितले किंवा गेट प्रिव्हियस इयर क्वेश्चन सांगितलेत, ते सॉल्व्ह करण्याआधी जे काही 17, 18 आणि 19 या 3 वर्षात जे एमपीएससी प्रिलिम्सला क्वेश्चन विचारलेले आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करावेत. आणि त्याची जर आन्सर तुम्हाला चेक करायचे असेल किंवा त्याच्या सोल्युशनमध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही नक्की हे रेफर करू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट आहे तो म्हणजे की मॅथमॅटिक्स. भरपूर मुलांचे मेसेज येतात की सर मॅथमॅटिक्सचा अभ्यास कसा केला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा विषय पहिला घ्यायचा आहे, त्यानंतर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स हा विषय घ्यायचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी तो विषय संपला म्हणजे तो सोडून द्यायचा असं मुळीच नाही. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स मध्ये जर तुम्हाला मार्क्स जास्तीत जास्त पाहिजे असतील तर त्या ठिकाणी दोनच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. सर्वात पहिले जे काही तुमच्याकडे टॉपिक आहे त्याचे फॉर्म्युला शीट बनवा. म्हणजे जर तुमच्याकडे टॉपिक जर आपण घेतला मॅट्रायसिस, नंतर आहे तुमच्याकडे डिफरन्शियल इक्वेशन, डबल ट्रिपल इंटिग्रेशन, पार्शियल डिफरन्शिएशन, हे जे काही तुमच्याकडे टॉपिक आहे तर प्रत्येक युनिट वाईज एक एक पेजवर तुम्ही फॉर्म्युलेज लिहा. जसं मी मॅट्रायसिस घेतलं तर डिफरंट मॅट्रिक्सचे टाइप्स कोणते आहेत किंवा त्यानंतर तुम्हाला इन्व्हर्सचे तुमचे फॉर्म्युलेज कोणकोणते आहेत, ऍडजॉइंटचे रिलेशन काय काय आहेत, हे सर्व एका पेजवर लिहा. जर मी डिफरन्शियल इक्वेशन मध्ये गेलो तर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये तुमच्याकडे काय काय फॉर्म्युले आहेत, कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचे फॉर्म्युले काय आहेत, बरोबर. या सर्व गोष्टी तुम्हाला प्रत्येक पेजवर लिहायच्या आहेत. जर तुम्ही इंटिग्रेशनचा पार्ट घेतला तर डिफरंट इंटिग्रेशन तुमच्याकडे पाहिजेत. हार्डली 5 ते 6 पेजेस मध्ये तुमच्याकडे हे फॉर्म्युला शीट पाहिजे. डेली तुम्हाला एक 5 ते 10 मिनिट मध्ये फक्त ते जे काही फॉर्म्युला शीट आहे ते तुम्हाला रीड करायचंय. हा झाला तुमचा पॉइंट नंबर 1. जर तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये जास्तीत जास्त मार्क्स पाहिजे असेल तर सर्वात पहिले रीड डेली ऑल फॉर्म्युला शीट. जे काही फॉर्म्युला शीट तुम्ही बनवलेत 5 किंवा 6 पेजेस मध्ये ते तुम्हाला रोज वाचायचे. त्याला जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिट लागतील. पहिल्या दिवशी वाचताना तुम्हाला अर्धा तास लागेल, पण त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही वाचताय, त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला रीड करताय त्यावेळेला तुम्हाला हळूहळू त्याला वेळ लागेल आणि एकदा तुमच्या डोक्यात बसलं की तुम्हाला ते परत विसरणं अवघड आहे. ठीक आहे. पॉइंट नंबर 1 आहे की रोज तुम्हाला फॉर्म्युले रीड करायचे आहेत. सेकंड, जर तुमच्याकडे 5 टॉपिक मी म्हटलं है ना, 5 टॉपिक जर आहे तुमच्याकडे मॅट्रायसिस, डबल ट्रिपल इंटिग्रेशन, पार्शियल डिफरन्शिएशन, करेक्ट ना, डिफरन्शियल इक्वेशन, जे काही तुमच्याकडे टॉपिक असतील त्या सर्व टॉपिकचे फक्त रोज 2 किंवा 3 क्वेश्चनच तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. डेली तुम्हाला 2 आणि 3 म्हणजे टोटल किती होतील 10 ते 15 क्वेश्चन. प्रत्येक युनिटवर 2 किंवा 3 क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह केले, पहिले तुम्हाला फॉर्म्युले रीड करायचे, त्यानंतर 2 किंवा 3 क्वेश्चन प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला सोडवायचे, म्हणजे टोटल 15 क्वेश्चन. हे सर्व जर तुम्ही विचार केला तर हार्डली 45 मिनिटापर्यंतच हा विषय आहे. म्हणजे तुम्ही 45 मिनिटं जर रोज मॅथमॅटिक्सला यानंतर दिले तर तुम्हाला वेगळं काही मॅथमॅटिक्स मध्ये करण्याची गरज नाहीये. जास्तीत जास्त मार्क्स म्हणजे तुम्हाला 12+ मार्क्स आउट ऑफ 15 या ठिकाणी मिळण्याचे चान्सेस आहे. फक्त ह्या 2च गोष्टी तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायच्या आहे. त्यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे की करंट अफेअर. सगळ्यात मोठा प्रश्न की करंट अफेअर सर कधीपासून करायचे. भरपूर असं म्हटलं जातं की एक डेट फिक्स दिली आयोगाने, असं काही नाहीये. ठीक आहे. असं काही नाही म्हणण्यापेक्षा जे काही तुम्हाला दिलंय है ना, तो PSI एक्झाम साठी तुम्हाला जो प्रोव्हाइड केला होता डेटा, पण विदाउट एनी रिस्क जर तुम्हाला करंट अफेअर अभ्यास करायचा असेल तर मी सजेस्ट करेल की काही जास्त वेळ लागत नाही, 2 वर्षाचं करंट अफेअर करायचे. म्हणजे जानेवारी 2019 पासून डिसेंबर 2020 सेपर साइड. ठीक आहे. थोडं मी जास्त सांगतोय हे ना, 4 महिने आधी आणि 4 महिने नंतर, म्हणजे मी सेपर साइड 1 वर्ष बऱ्यापैकी जास्त सांगतोय. तर सेपर साइड जर तुम्हाला कोणताही विचार न करता जास्तीत जास्त मार्क जर तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये पाहिजे असतील तर तुम्ही कंप्लीट 2 इयरचं करंट अफेअर करणं गरजेचं आहे. त्यानंतर लास्ट पार्ट टाइम मॅनेजमेंट. भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर टाइम मॅनेज होत नाही, राहिलेले जे काही दिवस आहे त्यामध्ये टाइम मॅनेज कसा केला पाहिजे. तर जास्तीत जास्त वेळ हा तुम्ही अभ्यासासाठी युटिलाइज करावा लागेल. हाच तुमच्याकडे एक लास्ट ऑप्शन आहे. तर त्यामध्ये जर आपण विचार केला 24 तासामध्ये तर डीप स्लीप तुमच्याकडे पाहिजे 7 तासाची, 7 आवर तुमच्याकडे डीप स्लीप पाहिजे. 3 तास जे आहे त्यामध्ये तुम्हाला अदर ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. तुमचं लंच असेल, डिनर असेल, योगा असेल, मेडिटेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 3 तासामध्ये ऍडजस्ट करायचे. म्हणजे राहिलेले जे 14 तास आहेत है ना, तर 14 तास इफेक्टिव्ह अभ्यास होणं अवघड आहे. म्हणूनच मी म्हटलं या ठिकाणी 10 to 14 आवर्स है ना, मॅक्झिमम या 10 ते 14 आवर मधला जास्तीत जास्त इफेक्टिव्ह अभ्यास करत त्याला 45+ मार्क्स मिळणं कुठेही कठीण नाही. म्हणजेच काय की जे आपण बायफर्गेट केले हे ना, 10 किंवा 14 आवर जे काय तुमच्याकडे आहे, आता त्यामध्ये थिअरी किती करायची आणि एमसीक्यू किती करायचे. जर एक्झामचा जर पॅटर्न बघितला तर एमसीक्यू टाईप
तुमचा पेपर आहे, म्हणजे जास्तीत जास्त तुमचा फोकस हा एमसीक्यू सॉल्व्ह करण्यावरच असला पाहिजे. तर राहिलेले जे काही दिवस आहे यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल की जो काही तुमच्याकडे 10 किंवा 14 तास डेली तुमच्याकडे अवेलेबल आहे त्यातला 50% वेळ स्ट्रिक्टली एमसीक्यू सॉल्विंग साठी तुमच्याकडे असला पाहिजे. 50% टाइम ओनली फॉर एमसीक्यू सॉल्विंग. आणि राहिलेले जे 50% वेळ आहे त्यामध्ये तुम्हाला एक तर जे काही तुमच्या नोट्स आहेत त्या रीड करायच्यात आणि तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. या ठिकाणी जर तुम्ही हे जर फॉलो केलं तर तुम्हाला 45 मार्क्स मिळतील. आणि हे 45 प्लस मार्क्स जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही फ्रीली विदाऊट एनी टेन्शन मेन्सचा अभ्यास करू शकता. तर ह्या अशा प्रकारे हे एमपीएससी तुमचं जे काही स्ट्रॅटेजी आहे ना लास्टचे 55 दिवस ही जर तुम्ही व्यवस्थित पार केली, व्यवस्थित जर फॉलो केली तर 45 मार्क्स कुठेही जाणार नाहीत. ऑल द बेस्ट. थँक्यू.